नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये ज्युनियर ऑफिसर अर्थात कनिष्ठ अधिकारी पदासाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला मिळत आहे। यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्यामध्ये या पदासाठी तुम्हाला 29,200 ते 1,19,000 हा पे स्केल या ठिकाणी मिळत आहे। सॅलरी टॉप इन क्लास आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही। कायमस्वरूपी नोकरी आहे आणि अर्ज करण्यासाठी शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, हँडिकॅप आणि एक्स सर्व्हिसमॅनला कोणतीही फॉर्म फी घेतलेली नाही। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्यावरील बेल आयकॉन नक्की क्लिक करा। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। THDC इंडिया लिमिटेड अर्थात तेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या PSU मार्फत ही जाहिरात या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सो एका PSU मध्ये तुम्हाला काम करण्याची मिळत आहे संधी, ज्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करणे आवश्यक राहील। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारी PSU आहे, त्यामध्ये तुम्हाला बघू शकता ग्रेट प्लेस टू वर्कचं सर्टिफिकेशन सुद्धा त्याने या ठिकाणी मिळालेलं आहे। सो बेस्ट इन क्लास कंपनीमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे, ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। बघूया आपण पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे, तर रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर ऑफिसर ट्रेनी गेस्ट हाऊस ऑन रेग्युलर बेसिस इन ग्रुप C ऑन रेग्युलर लेवल बेसिस। थोडक्यात गट क मधील ज्युनियर ऑफिसर ट्रेनी या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे। अर्थात ट्रेनीचं जरी पद असलं तरी हे कायमस्वरूपी होणार आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही। गट क मधलं पद आहे, ज्यासाठी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, ज्यामार्फत तुमचं सिलेक्शन होईल। यामध्ये तुम्ही बघता डिटेल्स ऑफ द पोस्ट ज्युनियर ऑफिसर ट्रेनी गेस्ट हाऊसच्या टोटल 7 जागांसाठी मित्रांनो भरती होते। सर्व जागा या ओपनसाठी आहेत। कॅटेगरीला कोणतीही जागा या ठिकाणी त्यांनी रिझर्वेशन स्पेसिफिक दिलेलं नाही, मात्र या कॅटेगरीमधले लोक सुद्धा या ठिकाणी या पदांसाठी अप्लाय करू शकतात। 7 जागा या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी त्यांनी ठेवलेल्या आहेत। सर्व कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी। पदाचं नाव ज्युनियर ऑफिसर ट्रेनी हे पद भरलं जात आहे। ग्रुप C मधलं पद आहे, ज्यासाठी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट मार्फत तुमचं सिलेक्शन होणार आहे। पुढे बघा, या पदासाठी तुम्हाला कंपन्सेशन पॅकेज सॅलरी कशा प्रकारे मिळत आहे। द ऑर्गनायझेशन ऑफर्स अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह पे स्केल अँड वन ऑफ द बेस्ट इन पॉवर सेक्टर इंडस्ट्री, ज्यामध्ये तुमचा बेसिक पे मिनिमम सिलेक्शन पासून 29,200 राहणार आहे। पे स्केल तुमचा 29,200 ते 19,000 या ठिकाणी राहणार आहे। टॉप इन क्लास तुम्हाला सॅलरी मिळत आहे S1 ग्रेड मधली, ज्यामध्ये तुम्हाला या व्यतिरिक्त डेअरनेस अलाउन्स असेल किंवा ज्या सर्व गोष्टी आहेत, लिव्ह, मेडिकल ट्रीटमेंट, या सर्व प्रोव्हिडंट फंड, पेन्शन, ग्रॅज्युटी या गोष्टी सुद्धा या ठिकाणी मिळत आहेत। आणि रेग्युलर झाल्यानंतर तुम्हाला बेसिक पे, DA, प्रिरिक्विजिट अलाउन्स, कॅफेटेरिया अलाउन्स या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत। सो त्याबाबत तुम्हाला मित्रांनो काळजी करण्याची गरज नाही। बेस्ट इन क्लास तुम्हाला कंपन्सेशन किंवा सॅलरी या ठिकाणी मिळत आहे। पुढे बघा, या ठिकाणी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे, तर एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुम्ही बघू शकता नेम ऑफ द पोस्ट ज्युनियर ऑफिसर ट्रेनी या पदासाठी बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट किंवा बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॅटरिंग टेक्नॉलॉजी किंवा BSc इन हॉस्पिटॅलिटी हॉटेल ऍडमिनिस्ट्रेशन असेल किंवा BSc इन हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल मॅनेजमेंट असेल विथ 60% मार्क्स, तर तुम्ही अप्लाय या ठिकाणी करू शकता। अप्पर एज लिमिट हे 27 इयर्स राहणार आहे। अर्थात एक गोष्ट लक्षात घ्या, सर्व पदे ओपनसाठी असल्यामुळे हेच एज लिमिट सर्वांना या ठिकाणी लागू राहील। पुढे आपण बघूया, यासाठी मित्रांनो सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे। द सिलेक्शन प्रोसेस ऑफ कॅन्डिडेट विल बी बेस्ड ऑन देअर परफॉर्मन्स इन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, ज्यामध्ये या पदासाठी कॉम्प्युटर बेस्ड सरळ सेवा भरती अंतर्गत मित्रांनो 100% वेटेज तुम्हाला एक्झामसाठी राहणार आहे, ज्यामार्फत तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होईल। ज्यामध्ये एक्झामिनेशन ड्युरेशन 180 मिनिटांचा राहणार आहे। मीडियम एक्झामिनेशन इंग्लिश आणि हिंदीमधून तुम्ही एक्झाम देऊ शकता। पार्ट 1 मध्ये 30 क्वेश्चन्स असतील, जनरल अवेअरनेस आहे 30 क्वेश्चन्स असतील रिझनिंगचे, आणि बाकीचे 140 क्वेश्चन्स आहे कॉन्करंट डिसिप्लिन रिस्पेक्टिव्ह जे हॉस्पिटल मॅनेजमेंट किंवा त्या रिलेटेड हॉस्पिटॅलिटीमध्ये त्या रिलेटेड तुमच्या या ठिकाणी मित्रांनो राहणार आहे। सो त्या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी तयारी करायचा आहे। याचा सिलेबस हा डिटेलमध्ये नोटिफिकेशन नंतर तुम्हाला वेबसाईटवर अवेलेबल आहे, तोही तुम्ही पाहू शकता। त्यानंतर बघा, या ठिकाणी मित्रांनो टेस्ट सेंटर्स कुठे कुठे आहेत, तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी टेस्ट सेंटर नाही आहे मित्रांनो। नॉर्थ साईडला ज्या ठिकाणी लोकेशन आहे त्यामध्ये दिल्ली, नोएडा, डेहराडून, लखनौ आणि चंदीगड या ठिकाणी एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत। सो तुम्हाला जर एक्झाम द्यायची असेल तर या ठिकाणी ट्रॅव्हल करावं लागणार आहे। यापैकी दुसरं कोणतेही एक्झाम सेंटर त्यांनी दिलेलं नाही आहे, हा एक निगेटिव्ह पॉईंट आपल्याला म्हणता येईल। मात्र नक्कीच मित्रांनो, या रिस्पेक्टिव्ह फील्डसाठी फार कमी जागा प्रसिद्ध होत असतात। तुम्ही जर क्वालिफाय होत असाल तर या ठिकाणी जे एक्झाम आहे ती या ठिकाणी देण्यासाठी ट्रॅव्हल करावं लागेल। पुढे बघा, या ठिकाणी रजिस्ट्रेशन फीस कशा प्रकारे राहणार आहेत, तर 600 रुपये फॉर्म फी ओपन EWS आणि OBC कॅटेगरीला राहील। तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, हँडिकॅप, एक्स सर्व्हिसमॅन आणि डिपार्टमेंटल कॅन्डिडेटला कोणतीही फॉर्म फी त्यांनी घेतलेली नाही। विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकता। पुढे आपण बघूया, या ठिकाणी मित्रांनो इम्पॉर्टंट डेट्स काय असणार आहेत या पदाच्या, तर ऑनलाईन ऍप्लिकेशन 12/2/2025 पासून 14 मार्च 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता। काहीच दिवस यासाठी शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळे लवकरात लवकर जर इंटरेस्टेड असाल, क्वालिफाय होत असाल तर अर्ज करू शकता। THDC.co.in या वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करून न्यू जॉब ओपनिंगच्या अंडर तुम्हाला लिंक अवेलेबल आहे, त्या ठिकाणी यासाठी अर्ज करू शकता।
एक चांगली संधी आहे मित्रांनो. जर क्वालिफाय होत असाल या पदासाठी तर प्रयत्न या ठिकाणी नक्की करणे आवश्यक आहे. या भरतीबाबत काय तुम्हाला डाऊट्स असतील कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशा प्रकारचे डेली जॉब मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.